नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर वीरेंद्र दरक आणि 2007 पासून मी दंत प्रत्यारोपण म्हणजे डेंटल इम्प्लांटचा उपचार करतो आहे. दंत प्रत्यारोपण म्हणजे डेंटल इम्प्लांट्स याच्याने खूप चांगले रिझल्ट्स येतात आणि कॉम्प्लिकेशन्स रेट खूप कमी आहेत. खालच्या जबड्यात डेंटल इम्प्लांट लावल्यानंतर कमीत कमी 2 महिने थांबावं लागतं कॅप तयार करण्याची प्रोसिजर चालू करण्यासाठी, आणि वरच्या जबड्यात कमीत कमी 3 महिने थांबावं लागतं कॅप तयार करण्याची प्रक्रिया चालू करण्यासाठी. हे ऑन ॲन ॲव्हरेज आहेत आणि इंडिव्हिज्युअल एक्सेप्शन्स असू शकतात. जर जखम लवकर भरली आणि सगळं काय बरोबर असेल तर कधीकधी आम्ही लवकर पण चालू करतो. पण बरेचसे पेशंट्स जे येतात डेंटल इम्प्लांटचा उपचारासाठी ते उशिरा येतात आणि जी हाड आहे म्हणजे जी बोन आहे ती विरघळलेली असते. अशा केसेसमध्ये बोन ग्राफ्टिंग करावं लागतो. जर बोन ग्राफ्टिंग केला तर इम्प्लांट लावल्यानंतर कॅप तयार करण्याची जी प्रोसिजर आहे ती चालू करण्यासाठी थोडा जास्ती वेळ द्यावा लागतो. बोन ग्राफ्टिंग केल्यानंतर शरीर इम्प्लांटच्या भोवती बोन तयार करतो आणि त्याचा वेग ऑन ॲन ॲव्हरेज महिन्यातून 1 मिलीमीटर आहे. म्हणजे 1 मिलीमीटर पर मंथ या वेगाने इम्प्लांटच्या भोवती बोन तयार होते. मी पेशंटला महिन्यातून एकदा बोलवतो आणि इम्प्लांटचा एक्सरे घेतो आणि बोन फॉर्मेशन कसं चाललं आहे ते मी बघून घेतो, आणि बोन फॉर्मेशन पूर्ण झाल्यावरती कॅप लावण्याची प्रोसिजर चालू करता येते. म्हणजे समजा एक 3 मिलीमीटरचा जर बोन ग्राफ्टिंग केला तर कमीत कमी 2.5-3 महिने थोडा जास्ती थांबावं लागतं कॅप तयार करण्याची प्रक्रिया चालू करण्यासाठी. जर आपल्याला आणखीन काय माहिती पाहिजे असतील तर माझा जो ईमेल आहे smilesbyviren@gmail.com याच्यावरती आपण ईमेल पाठवू शकता. माझी वेबसाईट www.drdarak.com याच्यावरती रजिस्टर पण करा. तर वर्षातून 1-2 वेळा आम्ही दंत प्रत्यारोपण आणि डेंटल हायजीन, ओरल हायजीन याच्यावरती आम्ही अपडेट्स पाठवू. थँक्यू.